नमस्कार विद्यार्थी मित्र हो. याआधी मी आपल्याला सांगितलं होतं की आमच्या चॅनलमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेले विषय आपण कव्हर करून घेणार म्हणून आणि अगदी बेसिक पासून सुरू करून घेणार. असं नाही कुठलाही व्हिडिओ कुठेही अपलोड केलं असं नाही, अगदी बेसिक पासून. तर आपण आज सुरुवात करत आहोत अंकगणित या विषयापासून आणि पहिलाच प्रकरण आपण पाहून घेणार आहोत, संख्या. तर संख्या ते चार मुख्य प्रकार चार आहेत, आणखी सुद्धा उपप्रकार आहेत, ते आपण नंतर पाहू. तर सध्या आपण चार मुख्य प्रकार पाहून घेऊया संख्यांचे. पहिला प्रकार नैसर्गिक संख्या, मूळ संख्या आणि त्यानंतर समसंख्या, विषम संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय ते आधी पाहून घेऊ. नैसर्गिक नैसर्गिक संख्या, ठीक आहे. तर ज्या संख्यांचा वापर व्यवहारात होतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. ज्या संख्यांचा वापर व्यवहारात होतो त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. म्हणजे नैसर्गिक संख्या कोणत्या? 1, 2, 3, 4 अनंत ह्या नैसर्गिक संख्या आहेत. आणि नैसर्गिक संख्याची सुरुवात नेहमी 1 पासून होते. नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश होत नाही, कारण शून्य ही संख्या आपण व्यवहारात वापरत नाही. कारण नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असं सुद्धा म्हणतात. का म्हणतात? कारण आपण कुठल्याही वस्तू मोजण्यासाठी नैसर्गिक संख्येचाच वापर करतो. जर मी तुम्हाला सांगितलं की माझ्या हातामध्ये जे पेन आहेत त्यांना मोजा, तर तुम्ही या पेनना मोजण्यासाठी 1 पासून सुरुवात करणार. 1, 2, 3, 4. तुम्ही शून्यापासून सुरुवात करता का कधी? 0, 1, 2, 3 नाही. म्हणजे व्यवहारात कुठल्याही वस्तू मोजण्यासाठी आपण 1 पासून सुरुवात करतो. 1, 2, 3, 4 म्हणून 1, 2, 3, 4 अनंत ह्या नैसर्गिक संख्या आहेत आणि आपण शून्याचा वापर कुठल्याही संख्या मोजण्यासाठी करत नाही. म्हणून शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. मुळात शून्य ही संख्याच नाही, त्याला काही महत्वच नाही. जेव्हा शून्य ही संख्या एखाद्या संख्येच्या शेवटी येते तेव्हा त्याला महत्व आहे, असतो. ठीक आहे. तर नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या ज्या व्यवहारात वापरल्या जातात, अशा संख्या ज्या मोजण्यासाठी वापरल्या जातात त्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतात. आणि नैसर्गिक संख्येमध्ये ऋण भारित संख्यांचा समावेश नाही. निगेटिव्ह नंबर्स -1, -2, -3 अनंत या संख्येचा वापर होत नाही, कारण या संख्या व्यवहारात वापरत नाही. जसं तुम्हाला मी मार्कर मोजायला सांगितलं तर तुम्ही 1, 2 मोजणार, -1, -2 मोजणार का? नाही. कारण या संख्या व्यवहारात वापरल्या जात नाही, मोजण्यासाठी वापरल्या जात नाही, म्हणून या संख्या नैसर्गिक संख्या नाही. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 पासून सुरू होणारे अनंतापर्यंत या नैसर्गिक संख्या आहेत. आता दुसरा प्रकार आपण जाणून घेऊया संख्याचा, आणि तो आहे मूळ संख्या. मूळ संख्या. त्याआधी मी तुम्हाला एक काम देतो. तुम्ही माझ्या व्हिडिओला पॉज करा आणि जे मी सांगतोय ते करा. 1 ते 10 पर्यंत संख्या लिहा. 1 ते 10 पर्यंत संख्या लिहा आणि ह्या संख्या कोणकोणत्या पाड्यामध्ये येतात किंवा ह्या संख्या कोणकोणत्या संख्येने पूर्णपणे भाग जातात ती लिहा. आता पहा, म्हणजे जगात सर्व संख्या 1 च्या पाड्यामध्ये येतात. सर्व संख्या 1 ने पूर्णपणे भाग जातात. सर्व संख्या म्हणजे 1 1 ने भाग जाते, 2 1 ने भाग जाते आणि 2 ने सुद्धा भाग जाते, 3 ही 1 आणि 3 ने भाग जाते, 4 ही 1 ने 2 ने आणि 4 ने भाग जाते, 5 ही 1 5 ने भाग जाते, 6 1 2 3 आणि 6 ने भाग जाते, 7 ही 1 ने भाग जाते, 7 ने भाग जाते, 8 ही 1 2 4 8 या संख्यांनी भाग जाते, 9 ही 1 3 आणि 9 या संख्यांनी भाग जाते, 10 ही 1 2 5 आणि 10 या संख्यांनी भाग जाते. ठीक आहे. म्हणजे 1 हा 1 च्या पाढ्यामध्ये येतो, 2 हा 1 आणि 2 च्या पाढ्यामध्ये येतो. कुठली संख्या तुम्ही कुठली संख्या लिहिता तर तिथे तुम्हाला त्याच्या तो 1 च्या पाढ्यामध्ये येतो हे तुम्हाला लिहावंच लागेल. म्हणजे 1 ही संख्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल, 1 लिहावंच लागेल. 2 ही 1 आणि 2 च्या पाढ्यामध्ये येते, 3 1 आणि 3 च्या पाढ्यामध्ये येते, 4 1 च्या सुद्धा पाढ्यामध्ये येते, 2 च्या सुद्धा, 2 2 4 आणि 4 च्या पाढ्यामध्ये. आणि प्रत्येक संख्या स्वतःच्या पाढ्यामध्ये येतेच, म्हणजे ती स्वतःने भाग जातेच. 6 1 2 3 6 या संख्येच्या पाढ्यामध्ये येते, 7 ही 1 आणि 7 या संख्यांच्या पाढ्यामध्ये येते, 8 ही 1 2 4 8 या संख्यांच्या पाढ्यामध्ये येते, 9 ही 1 3 9 या संख्यांच्या पाढ्यामध्ये येते, 1 2 5 10 ही 10 ही 1 2 5 आणि 10 या संख्यांच्या पाढ्यामध्ये येते.
तर या सर्वांना विभाजक म्हणतात. म्हणजे 1 चे विभाजक 1, 2 चे विभाजक 1 आणि 2, 3 चे विभाजक 1 आणि 3, 4 चे विभाजक 1, 2, 4, 5 चे विभाजक 1 आणि 5, 6 चे विभाजक 1, 2, 3, 6, 7 चे विभाजक 1 आणि 7, 8 चे विभाजक 1, 2, 4, 8, 9 चे विभाजक 1, 3, 9 आणि 10 चे विभाजक 1, 2, 5, 10. आता मला सांगा, हे आपण 1 ते 10 पर्यंत संख्यांचे विभाजक लिहिले. आता अशा कोणत्या संख्या आहेत ज्यांचे विभाजक फक्त 2च आहेत? तर त्या संख्या आहेत 2, 3, 5 आणि 7. पहा, 2 चे विभाजक 2च आहेत, 1 आणि 2. 3 चे विभाजक 2च आहेत, 1 आणि 3. 5 चे विभाजक 2च आहेत, 1 आणि 5. 7 चे विभाजक 2च आहेत, 1 आणि 7. बाकी मग 8 चे विभाजक पहा, 1, 2, 3, 4. 9 चे विभाजक 1, 3, 1, 2, 3. 10 चे विभाजक 1, 2, 3, 4. 4 चे विभाजक 1, 2, 3. 1 चा विभाजक 1च. 6 चे विभाजक 1, 2, 3, 4. तर फक्त 2, 3, 5, 7 या 1 ते 10 पर्यंत अशा संख्या आहेत ज्यांचे विभाजक फक्त 2च आहेत. तर ज्या संख्यांचे विभाजक फक्त 2च असतात त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे 2, 3, 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत. तर मूळ संख्या म्हणजे काय? ज्यांचे विभाजक फक्त 2च असतात. म्हणजे अशा संख्या जे फक्त कोणत्याही दोन संख्येच्याच पाड्यामध्ये येतात. 2 पहा, 1 आणि 2 दोनच संख्येच्या पाड्यामध्ये येत आहे. 3 पहा, 1 आणि 3 दोनच संख्येच्या पाड्यामध्ये येत आहे. तर ज्या संख्येचे 2च विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. आता मूळ संख्येचे सुद्धा 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे जोड मूळ संख्या आणि दुसरं म्हणजे सहमूळ संख्या. पहा, जोडमूळ संख्या म्हणजे काय? अशा दोन संख्या ज्यांच्यामध्ये अशा दोन मूळ संख्या, लक्ष द्या, अशा दोन मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फरक 2चा आहे त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आता 2 मूळ संख्या म्हटलाय. जोडमूळ संख्या म्हणजे काय? 2 मूळ संख्या. तर इथे घेतो मी 5 आणि 7. 5 ही सुद्धा मूळ संख्या, 7 ही सुद्धा मूळ संख्या. आणि 5 आणि 7 या 2 मूळ संख्येमध्ये फरक कितीचा आहे? 2चा. 7 वजा 5 किती? 2. म्हणजे 5 आणि 7 या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे. तर आपण 5 आणि 7 यांना जोडमूळ संख्या म्हणू. कारण जोडमूळ संख्येची डेफिनेशन मी सांगितली होती. अशा 2 मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फक्त 2चा फरक आहे त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. जसं उदाहरणामध्ये पहा, 2 आणि 3. 2 ही सुद्धा मूळ संख्या, 3 ही सुद्धा मूळ संख्या. पण दोघांमध्ये 2चा फरक आहे का? नाही. 3 वजा 2 1. म्हणजे 2 आणि 3 ह्या जोडमूळ संख्याची जोडी नाही. आणखी 11 ही सुद्धा मूळ संख्या आहे. कारण 11चे विभाजक 1 आणि 11. 13 ही सुद्धा मूळ संख्या आहे. कारण 13चे विभाजक 1 आणि 13. तर 13 आणि 11 हे 2 मूळ संख्या झाल्या. 11 आणि 13 या 2 मूळ संख्या. दोन्ही संख्येमध्ये फरक कितीचा आहे? 2चा. 13 वजा 11 2. म्हणजे 11 आणि 13 ह्या सुद्धा जोडमूळ संख्या आहेत. त्यानंतर सहमूळ संख्या. अशा 2 संख्या, ते मूळ असोत की कोणते संख्या असोत, अशा 2 संख्या ज्यांचा विभाजक फक्त एकच असतो, समान विभाजक फक्त एकच असतो, त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. जसं आता मी इकडे लिहितो 5 आणि 8 लिहितो. तर 5 चे विभाजक म्हणजे फॅक्टर्स कोणते? 5 कोणत्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येतो? 1 च्या पाड्यामध्ये आणि 5 च्या पाड्यामध्ये. 8 कोणत्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येते? 1 च्या, 2 च्या, 4 च्या आणि 8 च्या. आणखी काय संख्या लिहितो मी इकडे? 9 आणि 6. पहा, 9 कोणत्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येते? 1, 3 आणि 9. 6 कोणत्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येते? 1, 2, 3 आणि 6. तर आपण 5 आणि 8 विभाजक लिहिले, इकडे 9 आणि 6 विभाजक लिहिले. आता यांच्या विभाजकामध्ये समान काय आहे? समान संख्या कोणत्या ते पाहूया. इकडे 1 दिसत आहे, इकडे सुद्धा 1 दिसत आहे. पण इकडे 5, इकडे 5 नाही, इकडे 2, इकडे 2 नाही, इकडे 4, इकडे 4 नाही, इकडे 8, इकडे 8 नाही. म्हणजे 5 आणि 8 ह्या संख्यांचे समान विभाजक फक्त एकच आहे.
इकडे पहा, या दोघांचे समान विभाजक कोणते आहेत? 1 1 3 3 म्हणजे 9 आणि 6 या संख्यांचे समान विभाजक किती आहेत? 2 आहेत. 1 1 1 आणि 3. ठीक आहे, यांचे समान विभाजक म्हणजे कॉमन फॅक्टर, मी CM म्हणून लिहितो, CF लिहितो. ठीक आहे, कॉमन फॅक्टर काय आहे? 1. इकडे कॉमन फॅक्टर काय आहे? 9 आणि 6चा 1 आणि 3. तर अशा दोन संख्या ज्यांचा कॉमन फॅक्टर म्हणजे समान विभाजक फक्त 1 हीच संख्या आहे, तर अशा दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणता येईल. तर 5 आणि 8 या सहमूळ संख्याची जोडी आहे, 9 आणि 6 नाही, कारण 9 आणि 6 यांचे समान विभाजक 1 आणि 3 आहेत. तर या सहमूळ संख्या होत्या. तर आपण मूळ संख्या हा पाहिलेलो आहे. आता ह्याच उदाहरणाद्वारे मी आपल्याला आणखी एक उपप्रकार, जे मी तुम्हाला नंतर सांगणार होतो पण आता सांगतो तुम्हाला मी, आणखी एक उपप्रकार पाहून घेऊया. ठीक आहे, तो काय आहे ते पाहू. आता पहा, मी सांगितलं की ज्यांचे दोनच विभाजक असतात ते मूळ संख्या. सर मग ज्यांचे 2 पेक्षा अधिक विभाजक आहेत ते कोणत्या संख्या? जसं इकडे 4 पहा, 4 चे विभाजक 3 आहेत, 1 2 3 म्हणजे 2 पेक्षा अधिक विभाजक आहेत. 6 या संख्येचे विभाजक 2 पेक्षा अधिक आहेत, 1 2 3 4 है ना. त्यानंतर 8 या संख्येचे विभाजक सुद्धा 2 पेक्षा अधिक आहेत, जास्त आहेत, 1 2 3 4 4 विभाजक आहेत 8 या संख्येचे. तर 8, त्यानंतर 9 या संख्येचे सुद्धा विभाजक 1 3 9 म्हणजे 1 2 3 3 विभाजक आहेत, 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत 9चे. 10 चे सुद्धा विभाजक 2 पेक्षा जास्त आहेत, 1 2 3 4 हो ना. तर अशा संख्या ज्यांचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात, अशा संख्या ज्यांचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. ज्या संख्यांचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. तर संयुक्त संख्या 1 ते 10 पर्यंत कोणत्या आहेत? 4 6 8 9 10. ठीक आहे सर, मग 1 ही कोणती संख्या आहे? तर बेटा 1 ही मूळ संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. कारण मूळ संख्या म्हणजे काय? ज्याचे 2 पाहिजे, काय? विभाजक. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्याचे 2 पेक्षा अधिक पाहिजे, जास्त पाहिजे, काय? विभाजक. तर 1 चे विभाजक 1 आहे, 1 चा विभाजक 2 सुद्धा नाही आणि 2 पेक्षा अधिक नाही, म्हणजे 1 ही संख्या, लक्षपूर्व आहे का ह्या वाक्याला, 1 आणि 0 ह्या संख्या मूळ संख्या नाहीत आणि संयुक्त संख्या सुद्धा नाहीत. 0 आणि 1 ही मूळही संख्या नाही आणि संयुक्तही संख्या नाही. ठीक आहे, तर ही होती संयुक्त संख्या. आणखी एक सांगतो तुम्हाला मूळ संख्येबद्दल. पहा, मूळ संख्या, पुन्हा एकदा मूळ संख्या. मूळ संख्याचे विभाजक नेहमी, आता मूळ संख्या कोणती आहे? 5 आहे. तर मूळ संख्यांचे विभाजक नेहमी संख्या 1 असते आणि तो दिलेली संख्या स्वतः असते. म्हणजे 5 या मूळ संख्येचे विभाजक 1 आणि 5 स्वतः. 23 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 23 ही सुद्धा मूळ संख्या आहे. तर 23 कोणत्या कोणत्या संख्येच्या पाढीमध्ये येते? 1 च्या आणि 23 च्या. म्हणजे 23 या मूळ संख्येची विभाजक संख्या 1 आहे आणि 23 ही संख्या स्वतः आहे. तर मूळ संख्येची विभाजक संख्या 1 असते आणि तो दिलेली संख्या स्वतः असते, त्यांना मूळ संख्या म्हणतात. सोप्या भाषेमध्ये ज्यांचे फक्त 2च विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात आणि ज्यांचे 2 पेक्षा अधिक विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. मूळ संख्यांचे 2 प्रकार, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. त्यानंतर मुख्य तिसरा प्रकार आपण पाहून घेणार आहोत, समसंख्या. समसंख्या अशा संख्या ज्याच्या एक स्थानी 0 2 4 6 8 अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. आणि चौथा मुख्य प्रकार संख्येचा तो म्हणजे विषम संख्या. तर ज्या संख्येच्या एक स्थानी 1 3 5 7 9 या संख्या असतात, 9 या अंक असतात, त्यांना विषम संख्या म्हणतात. ठीक आहे, तर आता मी एक संख्या लिहितो इकडे, 2 3 4 5 9 8 0. आता ह्या एवढ्या मोठ्या संख्येच्या एक स्थानी कोणता अंक आहे? 0 हा अंक आहे. तर ज्या संख्येच्या एक स्थानी 0 2 4 6 8 आहे त्याला समसंख्या म्हणतात. तर याच्या एक स्थानी 0 आहे, म्हणजे ही संख्या किती आहे?
हा 23,45,980 ही संख्या समसंख्या आहे. आणखी एक संख्या लिहितो आपण इकडे 5, 7, 4, 6, 2 आणि 3. अरे कॉमा काढतो तो. पुन्हा लिहितो कोणी 275039. आता ह्या संख्या कोणती संख्या आहे? 27 नाही 2,75,039. या संख्येच्या एकक स्थानी काय आहे? 9 आहे. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 पैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. म्हणजे ही विषम संख्या झाली. आणि समसंख्या पुन्हा एकदा ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटला लास्ट मध्ये 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक संख्या किंवा अंक आहे म्हणजे ती पूर्णची पूर्ण संख्या समसंख्या. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 आहे त्या विषम संख्या असं त्यांना म्हणतात. तर आपण संख्यांचे मुख्य 4 प्रकार पाहिलेले आहेत आणि याचे उपप्रकार आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेले सर्वचे सर्व विषय आपल्या चॅनलवर आपण कव्हर करून घेणार आहोत आणि अगदी बेसिक पासून अधामधात कुठलाही टॉपिक घेणार नाही. अगदी बेसिक पासून सुरू करू. तर चॅनल आता सबस्क्राईब करा, प्लेलिस्ट चेक करा. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला फ्री मॉक टेस्ट वगैरे त्याचे एक्सप्लेनेशन वगैरे आपण ते करून घेतो. लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सांगा, शेअर करा, आपल्या मित्रांना मोटिवेट करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी. तुमचे मित्र मोटिवेटेड झाले तर आम्ही सुद्धा मोटिवेटेड होणार. तर भेटूया आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये संख्याचे प्रकार उपप्रकार पाहूया. धन्यवाद.